तुम्ही श्वानप्रेमी आहात, जसं मी मगाशी म्हणालो. मगाशी मला एक राणी दिसली इकडे किंवा अजून इकडे पण आपल्याला काही डॉग्स दिसत आहेत. त्यांची नावं काय काय आहेत? त्याचा काय किस्सा आहे? राणीचा किस्सा महत्त्वाचा आहे. तर श्वान आपल्याकडे नेहमीच राहिलेले आहेत, ठेवलेले आहेत आपण. आणि जवळजवळ मला वाटतं एक 15 वर्षापासून 16 वर्षापासून असताना तर एक डायरेक्टली आपल्या पूर्वीचं जसं हे हात तुमचा कुत्रा म्हणून असं राहायचं, म्हणजे आयडेंटिटी त्याची. आणि आपण स्वतः त्याचं देखभाल वगैरे करायची, ते खाणं पिणं साफ ठेवणं, एक्सरसाइज वगैरे सगळं. तर तशा पद्धतीने सातत्याने माझ्या इथं राहिलेले आहेत सगळे. आणखीन म्हणजे काही इंग्लिश पॉइंटर्स होते, काही इंडियन ब्रीडचे होते, काही नॉन डिस्क्रिप्ट होते. अशा तऱ्हेने सगळेच राहिलेले आहेत. पण शेवटी आता एकही नसताना 8 वर्षापूर्वी एक पूर्वी त्याच्या आधी एक होती माझ्याकडं, तिचंही नाव गौरी होतं. आणि ती अशीच शाळेचं बांधकाम चालू असताना तिथे येऊन बसायची. तिथनं तिला घेतलं मी. ती चांगली राहिली. 10 वर्ष ती होती. तर ती एकदा गेल्यावर तशीच मला दुसरी पाहिजे होती. मग ते असं हुडकत मी रोडवरनं इकडं तिकडं जाताना आणि ते बच्चे पाहिले परत. तर तसं याच्या नदीच्या काठी म्हणजे आपला आंबेवाडीला एक ती राणी आम्हाला लहान असताना बच्चे सापडली. तिथनं मग तिला पिकअप करून इथं शेवटी आणलं. कारण मी बऱ्याचदा बघितलं तुमच्या आजूबाजूला ती कायमच असते तुमच्यासोबत. कायमच असते ती. एवढ्या सवयीची झाली ती. सगळेच कुत्रे माझे बरोबर असतात. त्यातले तर हे 2 जास्त, राणी आणि गौरी. जी आधी तुमच्याकडे गौरी होती तिचं स्मारक पण आहे असं मी ऐकलं होतं सोनतळीला. आहे, केलेलं आहे छोटंसं स्मारक त्याचं. एक वेगळीच डिझाईन आहे ती. डिझाईन पुढं तसं दिसत नाही. तशा डिझाईनवर म्हणजे जिओमेट्रिकल डिझाईन वेगळ्या वेगळ्या कंबाईन करून ते स्मारक केलं.